नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे ज्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इराह। एप्रिल 2024 मध्ये भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपट इराहचा ट्रेलर आणि गाणे मुंबईत लॉन्च करण्यात आले आहे। या चित्रपटाची निर्मिती बिग फिल्म्स मीडियाने केली असून दिग्दर्शन सॅम भट्टाचार्य यांनी केले आहे। या चित्रपटात रोहित बोस रॉय, राजेश शर्मा, करिश्मा कोटक आणि रक्षित भंडारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। 4 एप्रिल 2024 रोजी इराह हा चित्रपट लॅम्प्लेक्स डिजिटल थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशनद्वारे जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। नेक्स्ट आहे, ENBA जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर विनीत जैन यांना देण्यात आलेला आहे। मार्च 2024 मध्ये टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांना एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड्स ENBAच्या ज्युरीने जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे। तर बघा, विनीत जैन कोण आहेत? तर टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। तर त्यांना एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड्सच्या जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। हा पुरस्कार त्यांच्या भारतीय टेलिव्हिजन न्यूज लँडस्केपमधील अतुलनीय योगदानासाठी दिला आहे। टाइम्स नेटवर्क या समूहाच्या टीव्ही प्लॅटफॉर्मची स्थापना केल्याबद्दल पुरस्कार प्रशस्तीपत्राने जैन यांचे कौतुक करण्यात आले। नेक्स्ट आहे, मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे उत्तर रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडॉन। रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडॉनसह मियामी ओपन 2024 चे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे। वयाच्या 44व्या वर्षी बोपन्ना ATP मास्टर्स 1000 विजेतेपड जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे। बोपन्ना आणि एबडॉन जोडीने मियामी ओपन 2024 मध्ये क्रोएशियाच्या इव्हान डोडिग आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅजिसेकचा पराभव केला। बघा, यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे जेनिक सिनर, हा इटलीचा खेळाडू आहे। महिला एकेरीचे विजेतेपद डॅनियल कॉलिन्स USA, महिला दुहेरीचे विजेतेपद डॅनियल कॉलिन्स आणि सोफिया केनेन USA। नेक्स्ट आहे, गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आले आहे। मार्च 2024 मध्ये राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे। भारतीय हवाई दल 1 ते 10 एप्रिल दरम्यान गगनशक्ती 2024 सराव करणार आहे। या सरावात देशभरातील सर्व हवाई दल तळ आणि मालमत्तांचा समावेश असणार आहे। हा सराव शेवटच्या वेळी 2018 मध्ये आयोजित करण्यात आला होता। नेक्स्ट आहे, संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने भारताची सहमती दर्शवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ। मार्च 2024 मध्ये भारतीय आणि नेपाळी संस्कृत विद्वानांनी संस्कृत भाषेच्या संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचे मान्य केले आहे। काठमांडू येथे झालेल्या नेपाळ भारत आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। नेपाळ भारत संबंध दृढ करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे। नेपाळ भारत आंतरराष्ट्रीय संस्कृत कॉन्क्लेव्हमध्ये 5 कलमी ठराव मंजूर करण्यात आला। यामध्ये या ठरावात संस्कृत ग्रंथांचे संशोधन आणि प्रकाशन यासाठी सहकार्याचाही समावेश होता। हिमालयीन राष्ट्रात सापडलेल्या हस्तलिखितांवर लक्ष केंद्रित केले जाईल। नेपाळ भारत संस्कृत अभ्यास केंद्राचे मुख्य कार्यालय नीती अनुसंधान प्रतिष्ठान असेल। यात संस्कृत हस्तलिखितांचा संयुक्त अभ्यास आणि संशोधन यावर भर दिला जाणार आहे। महर्षी सांदीपनी वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन यांच्या सहकार्याने नेपाळमधील गुरुकुलांच्या विकासाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। केंद्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्ली नेपाळमधील गुरुकुलांच्या ग्रंथालयांना मदत करणार आहे। नेक्स्ट आहे, अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने कोणत्या राज्यात बरसाना बायोगॅस प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। मार्च 2024 मध्ये अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अदानी टोटल गॅस लिमिटेडने श्री माताजी गौशाळा मथुरा उत्तर प्रदेश येथे बरसाना बायोगॅस प्लांटचा पहिला टप्पा कार्यान्वित केला आहे। अदानी टोटल लिमिटेड हा अदानी समूह आणि फ्रान्सच्या टोटल एनर्जीचा संयुक्त उपक्रम आहे। याची एकूण क्षमता 600 टन प्रतिदिन फीडस्टॉक आहे।
हा भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लांट असणार आहे। नेक्स्ट आहे T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे MS धोनी। महान भारतीय यष्टिरक्षक फलंदाज MS धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी यांनी T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे। मार्च 2024 मध्ये धोनीने IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ही कामगिरी केली। तर MS धोनी हा चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतो। यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या नावावर आहे, ज्याने आतापर्यंत 8578 धावा केल्या आहेत। नेक्स्ट आहे 2024 मध्ये RBIचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर याचे उत्तर आहे 90वा। RBIच्या स्थापनेचा 90वा वर्धापन दिन 1 एप्रिल 2024 रोजी साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे होणाऱ्या RBI ॲट 19च्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले। RBIची 1 एप्रिल 1935 रोजी स्थापना करण्यात आली। RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच युनेस्कोने किती साइट्स ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये समाविष्ट केले आहेत? तर 18 समाविष्ट केलेले आहेत। मार्च 2024 मध्ये युनेस्कोने ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये 18 साइट्स जोडण्याचा निर्णय घेतला आहे। आता 48 देशांमधील एकूण जिओ पार्कची संख्या 213 वर पोहोचली आहे। नवीन जिओ पार्क हे ब्राझील, चीन, क्रोएशिया, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, ग्रीस, हंगेरी, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेन येथे आहेत। आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या भूवैज्ञानिक वारसास जिओ पार्क असे म्हणतात। युनेस्को ग्लोबल जिओ पार्क 2015 मध्ये तयार केले गेले। युनेस्कोचे 2 सदस्य देश न्यूझीलंड आणि फिलिपिन्स प्रथमच नेटवर्कमध्ये सामील होत आहेत। सध्या भारतात एकही जिओ पार्क नाही। नेक्स्ट आहे BWF जागतिक क्रमवारीत 10 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहणारी पहिली भारतीय जोडी कोण बनली? तर याचे उत्तर आहे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी। मार्च 2024 मध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी BWF जागतिक क्रमवारीत 10 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे। चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी ही गेल्या 10 आठवड्यांपासून पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची जोडी आहे। त्यांनी सायना नेहवाल यांचा विक्रम मोडला आहे। सायना नेहवालने सलग 9 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम केला होता। नेक्स्ट आहे केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे? तर फ्रान्स हा देश असणार आहे पहिला। केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा फ्रान्स हा पहिला देश बनणार आहे। मार्च 2024 मध्ये फ्रान्सच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने केसांचा पोत, लांबी, रंग किंवा शैली यावर भेदभाव करण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे। हे विधेयक कामगार संहितेतील विद्यमान भेदभाव विरोधी उपायांमध्ये सुधारणा करेल। केसांमुळे कामाच्या ठिकाणी भेदभावाचा सामना करणाऱ्या काळ्या लोकांना हे विधेयक समर्थन देईल। ग्वाडेलूप या फ्रेंच कॅरेबियन बेटाचे कृष्णवर्णीय खासदार ऑलिव्हियर सर्वा यांनी या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे। या विधेयकाला 44 आमदारांनी मंजुरी दिली आहे, तर दोघांनी विरोधात मतदान केले आहे। सिनेटच्या मंजुरीनंतर हा कायदा होणार आहे। नेक्स्ट आहे 2022-23 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बालविवाह थांबवले गेले? तर बिहार या राज्यामध्ये थांबवले गेले। 161 नागरिक समाज संघटनांच्या युती असलेल्या बालविवाह मुक्त भारत मोहिमेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये 59,364 बालविवाह थांबवण्यात आले आहेत। यामध्ये 9,551 बालविवाह प्रकरणे कायदेशीर हस्तक्षेपाने थांबवण्यात आली आहेत। पालकांचे समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे 49,813 बालविवाह रोखण्यात आले आहेत। प्रतिबंधित बालविवाहांपैकी सुमारे 60% मुली या 15 ते 18 वयोगटातील होत्या। 26% मुली या 10 ते 14 वयोगटातील होत्या। नेक्स्ट आहे कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जुडिथ सुमिनवा तुलुका यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मार्च 2024 मध्ये कांगोने जुडिथ सुमिनवा तुलुका यांची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोचे अध्यक्ष फेलिक्स त्सिसेकेडी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे। रवांडाच्या सीमेला लागून असलेल्या देशाच्या खनिज समृद्ध पूर्वेकडील हिंसाचार वाढत असताना तुलुका हे पद स्वीकारणार आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच ॲक्सिस कॅपिटलने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अतुल मेहरा यांची नियुक्ती केली आहे।
मार्च 2024 मध्ये ॲक्सिस कॅपिटलने अतुल मेहरा यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। मेहरा हे ॲक्सिस कॅपिटलमध्ये गुंतवणूक, बँकिंग आणि संस्थात्मक इक्विटी व्यवसायांवर देखरेख करणार आहेत। अतुल मेहरा हे 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अनुभवी डील मेकर आहेत। ते यापूर्वी JM फायनान्शियलमध्ये जॉईंट MD होते। नेक्स्ट आहे रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये स्कॉच ESG पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर REC लिमिटेडला प्रदान करण्यात आलेला आहे। मार्च 2024 मध्ये REC लिमिटेडला रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये स्कॉच ESG पुरस्कार 2024 देण्यात आला आहे। REC भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये सक्रियपणे योगदान देत आहे। स्कॉच ESG पुरस्कार हा पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन पद्धतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्या संस्थांना दिला जातो। स्कॉच ESG पुरस्कार आणि मूल्यमापन हा भारत 2047 साठी संघटनांच्या बांधिलकीचे मूल्यांकन करण्यासाठी एक महत्त्वाचा बेंचमार्क आहे। REC लिमिटेडची 1969 मध्ये संपूर्ण भारतातील पॉवर सेक्टर फायनान्सिंग आणि डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।